2022ला 21ला शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, सत्ता बदल केला आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले. त्याच्यानंतर स्वर्गीय अनिल भाऊंनी मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलला. तो चेहरामोहरा बदलत असताना विटा शहरासाठी तब्बल जवळजवळ 200 कोटीचे पाणी योजनेचे पैसे सोडून 200 कोटीचे आपण विकास निधी आणला. आता काही लोक म्हणतात की 4 वर्षात काय विकासच केलेला नाही, 0 रुपये आणले. त्यांना माझं जाहीर आव्हान आहे, उद्या स्टेज लावा शिवाजी चौकात, मी सर्व पुराव्यासहित तुम्ही येतो. जर आम्ही विकास कामासाठी निधी आणला नसेल तर आत्ता इथनं माघार घेतो, आणि जर विकास कामासाठी 200 कोटी रुपये विटा शहरात आणले असतील तर तुम्ही सर्व राजीनामा देऊन घरी परत जावा. तुम्ही न्यायला लागलाय कुठं निवडणूक भाऊबंदकीवर? हा विषयच नाही आहे. तुम्हाला विकास करता आलेला नाही आहे, तुम्ही काही करू शकलेलं नाही आहे, म्हणून तुम्ही डायव्हर्ट करायला लागला विषय. माझा त्यांना खडा सवाल आहे, तुम्ही विट्यासाठी काय केलंय ते सांगा आणि काय करणार आहे ते सांगा. कुठं आहे तुमचा मागचा जाहीरनामा? तो तुम्हीच उघडून बघा, त्यात तुम्ही काय केलं. दुसरा माझा सवाल असा आहे की ठीक आहे, तुम्ही पराभूत झाला, 2-3 महिने वाट बघितली, गेले 6 महिने झालं भाजपमध्ये गेला तुम्ही. गेल्या 6 महिन्यासाठी विट्यात तुम्ही 1 रुपया आणू शकलेला नाही, मग तुम्ही नेमकं भाजपमध्ये गेला कशासाठी? आम्ही सांगतो आम्ही काय केलं ते. आमचे वडील स्वर्गीय अनिल भाऊ वारले, त्याच्यानंतर ह्या विटा शहरासाठी मी आणि स्वासनं, स्वर्गीय अनिल भाऊ वारल्यानंतर तो आमदार नव्हता, आम्हीही काही नव्हतो. आपला मतदारसंघ विना आमदारांचा, विना सत्तेचा आम्ही दोघं कार्यकर्ते होतो फक्त. पण माननीय एकनाथ शिंदेने एवढी मोठी ताकद दिली आणि विटा शहरासाठी 79 कोटीची पाणी पुरवठा मंजूर केली.